सुप्रभात. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला. जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस. चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, थेट बोला, सत्य बोला आणि समोरासमोर बोला. जे आपले असतील ते आपली भावना नक्कीच समजून घेतील, पण जे केवळ स्वार्थासाठी जवळ आले आहे ते आपोआप दूर होतील. घरामधल्या भांडणांमध्ये कुणी जिंकत नाही, कुणीच हरत नाही, पण सगळ्यात मोठं नुकसान होतं ते आपल्या आनंदाचं. कधी कधी वाईट दिवस येतात किंवा माणसाची बुद्धीही गोंधळून जाते. तेव्हा कितीही प्रयत्न केला तरी योग्य निर्णय घेणं कठीण होतं. म्हणूनच असं म्हणतात, माणूस वाईट नसतो, त्याचा काळ वाईट असतो. म्हणून नेहमी सकारात्मक राहा, सत्य बोला आणि आपलेपणा जपा. वाईट वेळ नक्कीच जाईल आणि पुन्हा आनंदाचे क्षण येतील. आजचे पंचांग शुक्रवार 23 मे 2025. शुभ प्रभात. नवीन दिवसाची सुरुवात आपण पंचांगाच्या शुभ माहितीसह करूया. आज वैशाख मास कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. दशमी तिथी सकाळी 7:45 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर एकादशी तिथी सुरू होईल. त्यामुळे जे काही धार्मिक किंवा शुभ कार्य करायचे असेल त्यांनी तिथीच्या बदलाची नोंद घ्यावी. आजचे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र 7 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल. नक्षत्र बदलाच्या या वेळा लक्षात ठेवा, कारण शुभ कार्यासाठी नक्षत्राचं महत्त्व खूप आहे. आजचा राहू काळ सकाळी 10:45 ते 12:23 या वेळेत राहील. या काळात महत्त्वाचे निर्णय किंवा नवीन काम टाळा. अभिजित मुहूर्त दुपारी 11:57 ते 12:50 पर्यंत आहे. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो, त्यामुळे काही नवीन योजना किंवा कार्य सुरू करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे. आज चंद्र मकर राशीत संचार करेल आणि सूर्य वृषभ राशीत राहणार आहे. आजचा दिवस श्रद्धा, सकारात्मकता आणि शुभ संकल्पनांनी भरलेला जाओ, हीच मनापासून शुभेच्छा. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन आला आहे. सकाळी उठल्यावर मनात एक वेगळा उत्साह जाणवेल, जणू काहीतरी नवीन आणि सुंदर घडणार आहे असं वाटेल. आजच्या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवा, इतरांसोबत आनंद वाटून घ्या. जेव्हा आपण आपला आनंद, आपलं हास्य, आपली चांगली भावना इतरांशी शेअर करतो तेव्हा आपलं आरोग्यही खुलतं आणि मनात नवा उमेद निर्माण होतो. आज तुमचं मन करमणुकीकडे, सौंदर्याच्या गोष्टींकडे आकर्षित होईल. कदाचित तुम्ही नवीन कपडे, कॉस्मेटिक वस्तू किंवा एखाद्या छान स्पा ट्रीटमेंटचा विचार कराल. पण खर्च करताना थोडं भान ठेवा. गरजेपेक्षा जास्त खर्च टाळा, कारण आर्थिक शिस्त ही पुढच्या आनंदासाठी महत्त्वाची आहे. आजच्या दिवशी एक गोड गोष्ट घडणार आहे. तुमचे आई-वडील किंवा घरातील मोठे सदस्य आज आरोग्याने बरे वाटतील. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू, त्यांच्या प्रेमाचा वर्षाव हे सगळं तुमच्या मनात आनंदाची लहर निर्माण करेल. त्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने तुम्हाला खूप समाधान मिळेल. तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी आज काहीतरी खास करा. खिडकीत ताज्या फुलांचा एक सुंदर गुच्छ ठेवा आणि त्यांना दाखवा. या छोट्या गोष्टीतून तुमचं प्रेम, तुमची आपुलकी व्यक्त होते. कधी-कधी शब्दांपेक्षा कृती जास्त बोलतात आणि आज हा अनुभव तुम्ही घ्याल. आजचा दिवस तुमच्यासाठी उच्च कामगिरीचा आहे. ऑफिसमध्ये, समाजात किंवा मित्रमंडळींमध्ये आज तुम्ही आपल्या आत्मविश्वासाने आणि मेहनतीने सगळ्यांना प्रभावित कराल. तुमचं नाव, तुमचं काम, तुमचं व्यक्तिमत्व सगळीकडे उठून दिसेल. आज तुम्ही उच्च वर्तुळात वावराल. नवे लोक भेटतील आणि तुमच्या सल्ल्याला, मताला खूप मान मिळेल. दिवसाच्या एका भागात थोडा वेळ स्वतःसाठी काढा. एखादं रोचक मॅगझिन, छानसं पुस्तक किंवा आवडता उपन्यास वाचा. वाचनातून मिळणारी शांती, नवे विचार आणि कल्पना तुमचं मन ताजेतवानं करतील.
प्रेमाच्या बाबतीत आजचा दिवस खूपच खास आहे. लग्न किंवा नातं म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण नाही, तर त्यात प्रेम, आपुलकी आणि एकमेकांसाठी असलेली काळजी हे सगळं असतं. आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची, नात्यातल्या गोडव्याची खरी प्रचिती येईल. तुमचा जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करेल आणि त्या प्रेमात तुम्ही हरवून जाल. आजचा लकी रंग आहे पिवळा. पिवळा रंग म्हणजे आनंद, सकारात्मकता आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक. आजच्या दिवशी पिवळ्या रंगाचा वापर करा. कपड्यात, घरात किंवा आपल्या मनातल्या विचारात. हा रंग तुमच्या दिवसात प्रकाश, उत्साह आणि आनंद घेऊन येईल. जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा. तुमचा दिवस शुभ असो.